नगरपालिका निवडणुकांची निवडणूक आयोगाकडून घोषणा होताच पंढरपुरात राजकीय हालचालींना आली गती। सर्वसाधारण महिला आरक्षण असल्यामुळे सौ प्रणिताताई भगीरथ भालके यांच्या नावाला जनतेचा पूर्ण पाठिंबा। स्वर्गवासी भारत नाना भालके यांच्या जुन्या विचारांच्या सर्व नवे आणि जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेत पंढरपूर नगरपालिकेमध्ये भगीरथ दादा भालके यांचे प्रयत्न राहणार। आज राज्यातील सर्व नगरपालिका निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारे यांनी केल्यानंतर सर्व राज्यातील नगरपालिका क्षेत्रातील सर्वच इच्छुक उमेदवार मध्ये एकच गडबड दिसून येत असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरपालिकेसाठी सुद्धा अनेक जणांची मांदियाळी पाहायला मिळते। यासाठी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे नेते स्वर्गीय भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ दादा भालके आणि स्नुषा सौ प्रणिताताई भगीरथ भालके या इच्छुक असून त्यांना पंढरपूर शहरातील सर्व वर्गातील इच्छुकांचा आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचं दिसतंय। सौ प्रणिताताई भगीरथ भालके या सुद्धा राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्यात। पंढरपूर शहर आणि आसपासच्या उपनगरांमध्ये सौ प्रणिताताई भगीरथ भालके यांचं मोठं काम असून स्वर्गवासी भारत नाना भालके यांचा जुना गट सुद्धा शहरात सक्रिय असून या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलंय। पंढरपूर शहरातील उपनगरांमध्येही अनेक मातब्बर नेते मंडळी जे परिचारक विरोधी गट आहेत ते सुद्धा भालके यांना येऊन मिसळण्यास सुरुवात झाली आहे। एकूण 36 नगरसेवकांची असणारी नगरपालिका ही अतिशय आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असून यावर सत्ता आणणे यासाठी सुद्धा काही जणांचा भालके यांना पाठिंबा मिळू शकतो। त्याचबरोबर सर्वात जास्त निधी मिळवणारी नगरपालिका म्हणून या नगरपालिकेकडे पाहिलं जातं। आता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ दादा भालके हे कोणता निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं फार महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर त्यांनी कार्तिकी वारीसाठी आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची मंगळवेढा येथे भेट घेतल्यामुळे ते शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याचंही दबक्या आवाजात चर्चा असून ते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा।